काल आपल्या जिल्ह्यातील एक सैनिक देशसेवा करताना शहीद झाले, तर दुसरे सुट्टीवर आले असताना रस्त्याच्या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले। दोन्ही सैनिक गेल्याने अत्यंत दुःख आपल्या जिल्ह्याला झालं। सोशल मीडियावर, प्रत्येकाच्या स्टेटसवर, सोशल मीडियावर एक संवेदना दिसून आली। मला त्या संवेदनेबद्दल एवढंच सांगायचं आहे, अत्यंत त्यांच्या परिवाराबद्दल असलेलं सर्वांच्या संवेदना, देशाच्या सैनिकावर असलेले प्रेम, हे जर आपण ते जेव्हा सुट्टीवर आले असतील तेव्हा म्हणा, किंवा त्यांच्या परिवाराला दैनंदिन कामकाजातून मदत करताना जर केलं तर त्याही पेक्षा उचित ठरेल। जेवढे आज एखादा जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा रस्त्यावरती बॅनर आणि सोशल मीडियावरती स्टेटस लावल्या जातं, त्याच्या थोड्या का होईना, पण थोड्या प्रमाणात का होईना, पण नागरिकांनी त्यांच्याबद्दल आदर बाळगावा। त्यामध्ये एखादा सैनिक जर आपल्याला बसमध्ये उभा दिसत असेल, रेल्वेमध्ये उभा दिसत असेल, तर त्याला जागा द्यावी। एखादं काम जर अडलं असेल, तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत असेल, प्राथमिक लक्षणावरून जरी सैनिक वाटत असतील, तर त्यांच्याशी बोला, त्यांचं काय जे काम असेल ते करून द्या। त्यांच्या परिवारातील जर ते तिकडे कर्तव्य बजावत असतील तर शाळेमध्ये म्हणा, आधार सेंटर म्हणा, बँक केवायसी म्हणा, शेतीचं म्हणा, सब रजिस्टरचे काम असतील, इतर ठिकाणी जर तुम्हाला त्यांच्या बद्दल जर आदर आहे, त्या ठिकाणी जर आदर करता आला तर उचित ठरेल, एवढंच मला सांगायचं आहे। मी महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त प्रभाकर वाघमारे, थँक्यू।